लोकशाही वाचवण्यासाठी वाघोली ते निर्मळ लॉंग मार्चला अभूतपूर्व प्रतिसाद. महिलांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी, संविधानाच्या संरक्षणासाठी आणि लोकशाहीच्या बचावासाठी उसळला जन आक्रोश. वसईतील निर्मळ परिसर आज लोकशाही, संविधान आणि विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या घोषणांनी दुमदुमून गेला. लोकशाही वाचवण्यासाठी या हाकेला प्रतिसाद देत वाघोली ते निर्मळ दरम्यान काढण्यात आलेल्या भव्य लॉंग मार्चमध्ये महिला, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, आदिवासी बांधव, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात आणि संविधानाच्या संरक्षणासाठी शांततामय पण ठाम भूमिका घेत हजारो नागरिकांनी लोकशाहीच्या बाजूने एकजूट दाखवली. देशातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर जनजागृती निर्माण व्हावी, लोकशाही मूल्यांचे रक्षण व्हावे आणि संविधानावरचा विश्वास अधिक दृढ व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला लोकशाही वाचवण्यासाठी वाघोली ते निर्मळ लॉंग मार्च उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या ऐतिहासिक लॉंग मार्चचे नेतृत्व सौ रेजिना अल्मेडा, सौ नीता डाबरे, मॅकेन्झी डाबरे, रुपेश रॉड्रिक्स आणि फादर जो अल्मेडा यांनी केले. त्यांच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी संपूर्ण समाज एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले. आयोजकांनी सांगितले की दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणे शक्य झाले नसले तरी निर्मळच्या भूमीतून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी बुलंद आवाज उठविण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येक नागरिकाने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जागरूक राहणे हीच काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. महिलांनी संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपली ताकद आणि एकजूट दाखवत समाजाला प्रेरणादायी संदेश दिला. या लॉंग मार्चमध्ये वसई विरार महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर, नगरसेवक तसेच विजय शेठ पाटील आणि माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. याशिवाय झेन झेड युवा चळवळीचे मॅक्स लोपिस, विविध सामाजिक संघटना, महिला वर्ग, युवक युवती, आदिवासी समाज, आंबेडकरवादी कार्यकर्ते, शिक्षक, वकील, धर्मगुरू, धर्मभगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडविले. कार्यक्रमाबाबत बोलताना आयोजक सौ नीता डाबरे यांनी विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. तसेच नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जीवन संपविणाऱ्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. एका विद्यार्थ्याचे स्वप्न तुटते तेव्हा केवळ एका कुटुंबाचे नाही तर संपूर्ण समाजाचे भविष्य जखमी होते. शिक्षण व्यवस्था पारदर्शक, विश्वासार्ह आणि न्याय असली पाहिजे असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रातील अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या विद्यार्थी जन आंदोलनाचे त्यांनी कौतुक केले. तसेच आदिवासी एकता मंचच्या गीता गरेल आणि काही युवतींनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान मॅकेन्झी डाबरे यांनी सरकार विरोधी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडत जमावाचा आवाज बुलंद केला. फादर जो अल्मेडा यांनी आपल्या भाषणात संविधानिक मूल्ये, सामाजिक जबाबदारी, शांततामय आंदोलनाचे महत्त्व आणि न्यायासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज यावर प्रभावी विचार मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ रेजिना अल्मेडा यांनी सर्व मान्यवर, सामाजिक संस्था, स्वयंसेवक, युवक युवती, महिला वर्ग, पोलीस प्रशासन, माध्यम प्रतिनिधी आणि नागरिकांचे आभार मानले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी राष्ट्रगीत गाऊन देशाप्रती आपली निष्ठा व्यक्त केली आणि कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण लॉंग मार्च दरम्यान
नालासोपारा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून वाहतूक आणि सुरक्षेची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली। याबद्दल आयोजकांनी पोलिसांचे विशेष आभार मानले। वाघोली ते निर्मळ लॉंग मार्च हा केवळ एक मोर्चा नव्हता, तो विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी, संविधानाच्या संरक्षणासाठी, लोकशाही मूल्यांच्या जतनासाठी आणि सामाजिक ऐक्यासाठी उठलेला शांततामय पण बुलंद जन आवाज होता। या आंदोलनाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की लोकशाही मजबूत करण्याची जबाबदारी केवळ सरकारची नसून प्रत्येक जागरूक नागरिकाची आहे। जंतर मंतर दिल्ली येथे जो तरुण आणि तरुणीवर आणि विशेषतः जे विद्यार्थ्यावर जो लाठी हल्ला झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ आम्ही वसईला एक लॉंग मार्च आम्ही राबवला होता। त्याला सहकार्य करणारे, सपोर्ट करणारे आमचे काही सर्व राजकीय पक्षाचे नेते आले होते, महापौर आले होते, उपमहापौर होते, नगरसेवक होते, श्री विजय पाटील होते, श्री ओनिल अल्मेडा होते, असे अनेक लोक आले होते, अनेक धर्मगुरू आले होते, अनेक धर्मभगिनी आले होत्या आणि विशेष म्हणजे तरुण तरुणीचा तर भरणा होता, परंतु शाळेकरी मुलं ही मोठ्या प्रमाणात आली होती। त्यांना ह्या घटनेचं गांभीर्य कळलेलं आहे। आपली जी शिक्षण व्यवस्था आहे ती अगदी म्हणजे पोखरून निघालेली आहे। हे खरं म्हणजे सर्व धर्मियाचं पवित्र असं पुस्तक आहे आणि त्यामुळे त्याचा मान राखला घेतला पाहिजे आणि संविधानावरच संपूर्ण हे सगळं चाललं पाहिजे, देश चालला पाहिजे। कोणाच्या ठोकशाहीने, कोणाच्या हिटलरशाहीने हा देश चालणार नाही। आमची जी युवा पिढी आहे ती खरोखर चिडलेले आहेत। फक्त वसईत नाही, भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राज्यामध्ये हा उद्रेक होतो आणि तो होतच राहणार आहे आणि त्यामुळे आमचे जे तरुण तरुणी आहेत ते खूप पुढे जात आहेत। याही पुढे अशी धरणं आंदोलन चालणार आहेत। आज आपण वाघोली नाक्यावरनं तर निर्मळपर्यंत एक आंदोलन घेतलेलं होतं। आपल्या सर्वांना ठाऊक आहे की या देशामध्ये गेल्या महिन्यात संपूर्ण देशात नीटची परीक्षा झालेली होती आणि त्या नीटच्या पेपर फुटीमुळे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की जवळजवळ 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि हा शिक्षण मंत्र्याचा एक मोठा घोळ होता आणि याला जाब विचारण्यासाठी जंतर मंतर येथे सगळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते, परंतु शासनाने त्यांना अजिबात न विचारता उलट त्यांच्यावर हल्ला केला, त्यांना लाठ्या बुठ्यांनी मारहाण केली, त्याची डोकी फोडली गेली, तंगडी तुटली गेली। ह्या सगळ्या गोष्टीला संपूर्ण जगभर आणि आपल्या देशात लोकांनी आणि तरुणांनी जोरदार असा विरोध केला आणि आपल्या सगळ्याला ठाऊक आहे एक मोठी क्रांती घडली की या शिक्षण मंत्र्याला कुठेतरी राजीनामा द्यावा लागला। आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या देशाचे जे पुढचे फ्युचर आहेत, आपल्या देशाचे जे भवितव्य आहे हे या विद्यार्थ्यावर डिपेंड आहे आणि जर आज या विद्यार्थ्यांना न्याय मागण्यासाठी जर रस्त्यावर उठावं लागत असेल तर या सरकारचा फायदा काय आहे। आज आपण युवकांच्या आंदोलनाला आणि भारताच्या भवितव्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत। आपल्याला सर्व गोष्टी विसरून युवकांच्या मागे कायम राहायचं आहे का जिथपर्यंत हे सरकार खाली खेचलं जात नाही तिथपर्यंत आपली एकी सगळ्यांनी ठेवली पाहिजे। ज्या गावाला जायचं नाही त्या रस्त्यावर पण आपण जाता कामा नये। खरं म्हणजे आपण या युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी या वसई तालुक्यातला जे जे काही करता येईल ते करण्याचं आम्ही आश्वासन आपल्याला सर्वांना देतो, युवकांना देतो। आपण ज्या पद्धतीने इकडे जमा झाल्यात, ज्या पद्धतीने सोशल मीडियावर रिॲक्ट होतो, आपल्याला सगळ्यांना एकच करायचं आहे, कारण विषयांतर करण्यासाठी
किंवा आपलं लक्ष विचलित करण्यासाठी आणि मुद्दा भरकटवण्यासाठी वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे कुठचे नवीन नवीन प्रश्न निर्माण केले जातील आणि आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवलं जाईल. माझं आपल्याला सगळ्यांना एकच म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मागे खंबीरपणे राहून एकच मुद्दा आपण जर हाताळला तर निश्चित आपल्याला जो न्याय आतापर्यंत मिळाला त्याच्यापेक्षा जास्ती न्याय मिळेल यात बहुमत नाही. परत एकदा आपल्या सगळ्यांना मी आभार मानतो आणि मी सांगतो की आम्ही महापालिकेतील सर्वच पक्षाचे नगरसेवक 100% आपल्या युवकांच्या पाठीशी राहतील एवढं मी आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.